ओम शांती। आज 13/12/2024। ओम शांती। बापदादा मधुबन से महावाक्य। गोड मुलांनो, आपलं लक्ष, एम ऑब्जेक्ट आणि लक्षदाता बाबाची आठवण करा, तर दैवी गुण येतील. कोणाला दुःख देणं, निंदा करणं ही सर्व आसुरी लक्षणं आहेत. प्रश्न: बाबांचे तुम्हा मुलांवर खूप उत्कंठ प्रेम आहे, त्याची निशाणी काय आहे? उत्तर: बाबांच्याकडून जी जी गोड गोड शिकवण मिळते, ही शिकवण देणे हीच त्यांच्या उत्कंठ प्रेमाची निशाणी आहे. बाबांची पहिली शिकवण आहे, गोड मुलांनो, श्रीमत सोडून इतर कोणतेही उलटेसुलटे काम करायचे नाही. तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्ही कधीही कायदा आपल्या हातामध्ये घ्यायचा नाही. तुम्ही आपल्या मुखातून सदैव रत्न काढा, दगड नाही. समजलं बाबांनी काय करायचं आहे सांगितलं तर? प्रश्न आणि उत्तर महावाक्य सार मग इतना गोड आहे, तर मुरली किती गोड असेल बघा. तर मुरली जरूर वाचत जा दिवसभरातून एकदा तरी टाईम काढून. तर बाबा सांगतात, अंतिम घडी येण्यासाठी आता वेळ उरलेला नाही. अंतिम घड़ी म्हणजे परमपिता परमात्मा वरती, ऊपर वाला, ऊपर जाने का टाइम आ चुका है माना. जिस तरह से ज्याप्रमाणे स्कूलमध्ये आपण शिकत असतो आणि स्कूलचे लास्ट एक्झाम पण होत असते आणि आपण पण एका क्लासमधून दुसऱ्या तिसऱ्या आणि शेवटी 10वीमध्ये गेल्यानंतर आपल्याला 10वी ते हायस्कूल सोडावं लागतं. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा नियम आहे. तर परमपिता परमात्माच्या आत्ता सद्गतीची शिक्षा चालू आहे. आपणच त्याला अनेक जन्मापासून अनेक प्रार्थना करून त्याला आपण आळवलेलं आहे, मनवलेलं आहे की हे भगवंता, मला सुख, शांती, शक्ती, प्रेम, आनंद, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, सद्गती, सद्बुद्धी दे, मुक्ती, जीवनमुक्ती दे. तो या आता देण्यासाठी आलेला आहे. परंतु त्याचाही वापस जाण्याचा टाईम म्हणजे इथं 33 कोटी देवी देवतांची रचना संपूर्ण झालेली आहे गुप्त रूपामध्ये. त्याच्यामुळे तमोप्रधान दुनिया हळूहळू विनाश म्हणजे खतम होणार. काही ना काहीतरी कारणं घडत राहणार, लढाई झगडा सगळं काही होत राहणार आणि हे सगळं हळूहळू मनुष्य आत्मा शरीर सोडून परमधाममध्ये निघून जाणार आणि परमपिता परमात्मा पण जाणार. म्हणूनसाठी म्हटलं जातं शिव परमपिता परमात्मा की 12 उसके साथ बारात दिखाते हैं. शिव की बारात कहते हैं ना शास्त्रों में, कहते शिव के बारात में लूढ़े लंगड़े प्राणी कीड़े मकोड़े सब चलते हैं. मतलब वो प्रकृतिपति है और हम सब आत्माओं को वापस परमधाम घर लेके जाने के लिए आया है. क्योंकि कृष्ण जन्म, लक्ष्मी नारायण की राजधानी आने का समय आया है. तो जब देवी देवता इस धरती पे राज्य करेंगे, तभी कोई भी तमोप्रधान, दुराचारी, पापाचारी, भ्रष्टाचारी, कामी, क्रोधी, लोभी, अहंकारी, पवित्र जो काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार के जिसके मन में संस्कार है, वो आत्मा यहाँ रह नहीं सकती. तो कौन रह सकेगा? जिसके मन में संस्कार है, शांत स्वरूप, सुख स्वरूप, शक्ति स्वरूप स्वभाव है, संस्कार है, भाव ऐसा है, मन में संकल्प भी वही है, सबके कल्याण की भावना है, प्रचंड स्वार्थ, लोभी, मोही, कामी नहीं है और ईर्ष्या द्वेष किसी के प्रति भी नहीं है. तो कौन यहाँ पे रह सकेगा? जो शांत स्वरूप, शक्ति स्वरूप, प्रेम स्वरूप, सो का रूप, ऐसा मतलब संस्कार ऐसे बने हैं. शांत स्वरूप, शक्ति स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप और सत्य स्वरूप, पवित्र और ज्ञान स्वरूप, सत्य ज्ञान स्वरूप जो बना है वही यहाँ रह सकती है आत्मा. तो उसको कहते हैं मुक्ति, जीवन मुक्ति, सतगति, सतबुद्धि, हेल्थ, वेल्थ, हैप्पीनेस, सक्सेस. उस आत्मा के पास सब कुछ रहेगा क्योंकि उससे बुरे कर्म होते ही नहीं है. और जो सब कुछ परमपिता परमात्मा का दिया हुआ है ना, हमारे पास जो भी है, आपल्याकडे जे पण आहे, शरीर पण आपलं आहे का? वो आपण घेऊन जाऊ शकतो का हे शरीर? तरी फक्त आत्मा या शरीरामध्ये राहून दिन रात मनसा वाचा कर्मणा, मन बुद्धि कर्मणा से, कृतिव्रति दृष्टि समर्थि स्थिति से जो भी सेवा करती है, अच्छे कर्म करती है, अच्छे या बुरे वही साथ लेके जाती है. बाकी उसी अनुसार फिर अगले जन्म का इंतज़ाम होता है. ये चक्र है, इसको कोई रोक ही नहीं सकता.
इसीलिए बाबा आज कहते हैं बच्चे, काय म्हटलं बाबांनी, बच्चे आपल्याच नशिबाला विकारामध्ये जाऊन म्हणजे काम करो अहंकार लोभी बनून अडथळा निर्माण करू नका. म्हणून बाबा तुम्हाला सतत मुरलीद्वारे सतर्क करत राहतात. बाबा फक्त मार्ग दाखवतात, करायचं मात्र तुम्हा मुलांना आहे. कारण सर्व दुनियाच माझी मुले असल्यामुळे मी भाग्य बनवून देत नाही. मी टीचर बाप सद्गुरू बनवून तुम्हाला मार्ग दाखवतो, रास्ता दाखवतो. तुम्हाला त्या रस्त्यावरती चालून आपल्या निशाण्यावरती लक्ष्यवरती पोचायचं आहे. लक्ष आहे सुख शांती हेल्थ वेल्थ हॅपीनेस, सगळं काही दे परमेश्वरा. तर तो देतो, पण त्याच्या मार्गावरती चालणं आपलं कर्तव्य आहे. जो करेल तो प्राप्त करेल, जो नाही करेल तो नाही प्राप्त करणार. कालच बाबांनी सांगितलं, विनाश काले प्रीत बुद्धी विजयंती, विनाश काले विपरीत बुद्धि विनश्यंती. किसके साथ विपरीत? भगवान की शिक्षा के साथ, सद्गुणों के साथ, अच्छे स्वभाव संस्कारों से सब कुछ जीवन में सोचना करना बोलना नहीं करेंगे, उनका तो विनाश निश्चित है. क्योंकि भगवान की शिक्षा का नहीं समझा तो आप कौन से सेना में जमा हो? कौरव पांडव जो परमात्मा की बात पे अपना स्वभाव संस्कार बनाते हैं वही हो गए पांडव. जिनको कोई नहीं मारेगा वो उनका क्या है युद्ध में अंतिम गायन पांडवों का? पहाड़ पे जाके गल मरे. मतलब पहाड़ मतलब ऊंची स्थिति, माना अपने ही ध्यान अवस्था में वो शरीर छोड़ेंगे. लेकिन बाकी कौरवों का तो विनाश निश्चित है. तो ये चीज़ों को बहुत गहराई से समझना है. उसके लिए नित्य की पढ़ाई ये कोई ज़्यादा टेंशन लेने की बात नहीं है, क्योंकि हम बहुत संस्कारी है. हमारा भाग्य है कि हमें छोटेपन से घर से ही सिखाया है भगवान को हाथ जोड़ना, मंदिर में जाना या घर के मंदिर में दिया बत्ती करना, देवी देवताओं को धुलाना नहलाना, टीका करना, दिवा लावणं, हे लहानपणापासूनच शिकवलेलं असतं आपल्याला. तर त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं, हे आपल्यासाठी आहे. ज्या प्रकारे शरीराच्या भोजनासाठी टाईम देतोच की नाही, द्यावंच लागणार, कारण त्याच्याशिवाय शरीर चालू शकत नाही. त्याप्रमाणे आत्माच्या भोजनासाठी सुद्धा थोडासा टाईम स्वतःला नक्की द्यायचा आहे, कारण स्वतःबरोबर इतरांचंही कल्याण होत असतं. तर त्यालाच प्रसाद म्हणतात. प्रभूची साथ प्राप्त होत असते. प्रभू म्हणजे काय? रामचंद्र प्रभु अलग है, वो सीताराम की जय कहते हैं. प्रभु रामचंद्र की जय. चंद्र क्यों कहा वो भी आपको पता चला. चंद्र म्हणजे सूर्यवंशी नहीं, चंद्रवंशी माना त्रेता युग में आने वाली आत्मा है. और सूर्यवंशम माना सूर्य म्हणजे सूरज की किरणें जैसा परमपिता परमात्मा की किरणें हैं शक्ति के, वो शरीर नहीं लेता. तो इस तरह से हमें मराठी हिंदी मिक्स करने से आसान हो गया आज. और बोलते बोलते, क्योंकि हम भी योग अवस्था में रह के मुरली पढ़ते, ताकि जिस मनुष्य आत्मा को जो चाहिए वो भगवान से प्राप्त हो, यही शुभ भावना है. तो हमें क्या करना है? अपने साथ सबका कल्याण करके प्रभु प्रसाद सबको देना है. तो हम जो मन में सोचते वही हमारे घर का वायुमंडल हवा में फैलता है, और वही प्रकृति हमें वापस देती है. तो बाबा कहते हैं आज की मुरली में, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. शुभप्रभात बाबा, शुभप्रभात. धारणेसाठी मुख्य सारांश, कोणतेही नियमबाह्य श्रीमता विरुद्ध वर्तन करायचं नाही. स्वतः सुधारायचं आहे. घाणेरड्या विकारी लोकांच्यापासून स्वतःला सांभाळायचं आहे. 2. बंधनमुक्त असाल तर संपूर्ण आत्मसमर्पण करायचं आहे. आपला मोह काढून टाकायचा आहे. कधीही कोणाची निंदा किंवा परचिंतन करायचं नाही. घाणेरड्या विकारी वाईट वृत्तीच्या विचारापासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. कारण ज्याचं तुम्ही चिंतन करता, ज्याला तुम्ही आठवण करता, त्याच्या मनाची स्थिती, त्याचे व्हायब्रेशन तुमच्या मनावरती डाउनलोड होत असतात. हे सूक्ष्म आहे सगळं. ज्याप्रमाणे वायफाय आहे की नाही, वायफाय दिसते आपल्याला रेजेस, परंतु वायफाय आहे हवामध्ये, ते आहेत वायफायची. तर त्याच्याप्रमाणे हे आत्म्याचं म्हणूनसाठी बाबा सांगतात, मनबुद्धीने मला याद करा. म्हणूनसाठी गीतामध्ये पण आपल्याला महामंत्र दिलेला आहे, मन मना भव मध्याजी भव. तर वरदान आहे, मन परमात्मा बरोबर लावलं तर परमात्माची शक्ती आपल्यामध्ये येत असते. त्याचा अनुभव मी गेल्या 10 वर्षापासून निरंतर करत आहे. वरदान, समर्थ स्थितीचा स्विच ऑन करून
व्यर्थचा अंधकाराला समाप्त करणारे अव्यक्त फरिश्ता भव. वरदानाचा विस्तार. जसे स्थूल दिव्याचा स्विच ऑन केल्याने काळोखा नाहीसा होतो, असाच समर्थ स्थिती हा स्विच आहे. या स्विचला ऑन करा तर व्यर्थचा काळोखा नाहीसा होईल. एक एक व्यर्थ संकल्प नष्ट करण्याची करण्याच्या मेहनतीपासून मुक्त व्हाल. जेव्हा स्थिती समर्थ होईल तर महादानी वरदानी बनाल. कारण दाताचा अर्थच आहे समर्थ असणे. जो समर्थ आहे तोच देऊ शकतो आणि जिथे समर्थ आहे तिथेच व्यर्थ नष्ट होते. समर्थ शब्दाचा अर्थ समजण्यासाठी रोज मुरलीचा अभ्यास और मुरलीचा समज नाही येत असेल तर परत एकदा ब्रह्मकुमारी राजयोगा मेडिटेशन परत तो अभ्यास लक्षात घ्या. 7 दिवसाचा. त्याच्यामध्ये समज दिली जाते. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगितला जातो. मी कोण आहे, कुठून आले, कसे कर्म करायचे, कसा मी स्वर्गामध्ये माझं पद प्राप्त करू शकतो, कशा प्रकारे मला ह्या जीवनामध्ये असताना सुख शांती आणि जीवनमुक्तीचा अनुभव प्राप्त होईल, हे सगळं त्या राजयोगाच्या कोर्समध्ये सांगितलं जातं. घाबरण्याची मुळीच गरज नाही. फक्त जे अशुद्ध आहार आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडून प्राणी हत्या केली जाते आणि त्या प्राण्याच्या हत्यामध्ये आपण भागीदारी बनत असतो सूक्ष्म रूपामध्ये, आणि त्याच्यामुळे आपण काही वाईट नसतं केलेलं तरी आपल्याला दुःख तकलीफ जीवनामध्ये येत असते. कारण त्या प्राण्याला आपण निर्मिती नाही केलेलं तर आपण त्याला कापून नाही खाऊ शकत. हा आपल्याकडं प्रथा आहे, समज आहे की प्राणी खाल्ल्याने शक्ती येते, प्रोटीन मिळतं, कॅल्शियम मिळतं. परंतु प्रकृतीने त्याच प्रकारचे कॅल्शियम आणि प्रोटीन देणारे खूप सगळे पदार्थ, ड्रायफ्रूट्स, बदाम, पिस्ता, काजू, त्याच्यानंतर बहुत सुंदर सुंदर हेल्दी भाजीपाला आणि फळं प्रकृतीने आपल्याला दिलेले आहेत. तर प्रकृतीचा पिता कोण आहे? परमात्मा, प्रकृतीपती म्हणतात त्याला. तर त्याच्यामुळे आपण जर नॉनव्हेज खात असेल तर मात्र आपल्या भाग्यामध्ये सूक्ष्म कर्म चढत असतं, सूक्ष्म पाप चढत असतं, विकर्माचा बोजा वाढत असतो. आपल्याला हे कळत नाही कारण त्या प्राण्याच्या हत्येमध्ये आपण भागीदारी बनतो. अशा अनेक कथा आहेत मोटिवेशनल, ज्याच्यामुळे आपल्याला समजेल की आपल्याला अशुद्ध आहार नाही करायचा आहे. आणि बऱ्याच आजारांचं कारण पण नॉनव्हेजच आहे. कॅन्सरपासून हार्ट अटॅकपर्यंत बऱ्याच आजारांचं कारण नॉनव्हेज आहे. किडनी फेल होणं, किडनी स्टोन होणं, रक्तामध्ये डायबिटीस, साखरेचं प्रमाण वाढणं, बऱ्याच गोष्टी आहेत. अतिसूक्ष्म गहिरं जाळ आहे ते. एकमेकाचं खूप आतमध्ये कनेक्शन आहे. तर फक्त नॉनव्हेज सोडणं म्हणजे काय घाबरायची गरज आहे का? कारण आपल्या कल्याणासाठी आपण कितीतरी गोष्टी करतच असतो दिवस आणि रात्र आणि जीवनामध्ये. कितीतरी वेळा आपण कितीतरी गोष्टींचा त्याग करतच असतो. तर थोडंसं अशुद्ध आहार, नित्याचा अभ्यास एवढंच करायचे. बाकी कर्तव्य, कर्म, घरदार काही सोडायचं नाही. ज्या गोष्टीमुळे आपलं सूक्ष्म पाप वाढत आहे, दुःखाचं कारण वाढत आहे आणि ते जन्मोजन्मी बरोबर येणार आहे, त्या गोष्टीचा मात्र त्याग करायचे. त्याच्यामध्ये काय घाबरायचे? कारण ज्ञानेश्वरांना, तुकाराम महाराजांना सुरुवातीला काय आराम दिला का लोकांनी? कष्टानंतरच तयार झाले ना. आणि कितीतरी समर्थांची परंपरा पण बघा. अचानक समर्थ झाले का? त्याने कितीतरी गोष्टीचा त्याग केल्यानंतरच समाजाने त्यांच्यामध्ये ती शक्ती आली ना, आज आम्ही त्यांना पूजण्यामध्ये धन्यता समजतो. पण त्यांच्यासारखं जीवन जगलं तरच आपल्यावर प्रभुकृपा होईल ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर बाबा आज वरदानाच्या विस्तारामध्ये सांगत होते की मुलांनो, काय करायचे? समर्थ स्थितीचा स्विच ऑन करून व्यर्थाच्या अंधकाराला समाप्त करणारे अव्यक्त फरिश्ता जसे स्थूल दिव्याचा स्विच ऑन केल्याने काळोखा नाहीसा होतो, असा समर्थ स्थिती हा स्विच आहे. या स्विचला ऑन करा तर व्यर्थाचा काळोखा नाहीसा होईल. एक एक व्यर्थ संकल्प नष्ट करण्याच्या मेहनतीपासून मुक्त व्हाल. जेव्हा स्थिती समर्थ होईल तर महादानी वरदानी बनाल. कारण दाताचा अर्थच आहे समर्थ असणे. जो समर्थ आहे तोच देऊ शकतो इतरांना, आणि जिथे समर्थ आहे तिथे व्यर्थ नष्ट होते. तर हेच अव्यक्त फरिश्ताचे, देवदूताचे श्रेष्ठ कार्य आहे जे तुम्हाला भाग्यशाली बनवित असते. बोधवाक्य. सत्याच्या आधारावर सर्व आत्म्यांचे अंधकारापासून आशीर्वाद प्राप्त करणारे भाग्यवान आत्मा आहेत. सत्याच्या आधारावर सर्व आत्म्यांचे अंतःकरणापासून काय आहे बोधवाक्य सुविचाराचा? सत्याच्या आधारावर सर्व आत्म्यांचे अंतःकरणापासूनचे आशीर्वाद प्राप्त करणारेच खरे भाग्यवान आत्मा आहात. ओम शांती. सगळ्यांचा अंतःकरणापासून, कशामुळे? सत्याच्या आधारावरती.
सत्याच्या आधारावर सर्व आत्म्यांचे अंतःकरणापासूनचे आशीर्वाद प्राप्त करणारेच भाग्यवान आत्मा आहेत. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचे अनगणित पदम गुना शुक्रिया शुक्रिया देवदूत फरिश्तो.